विलासराव देशमुख म्हणजे लातूर आणि लातूर म्हणजेच विलासराव देशमुख असं समीकरण अख्ख्या महाराष्ट्रानं, उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। मात्र निवडणुका ज्यावेळेस जाहीर झाला त्यावेळेस भाजपचं वातावरण होतं। अनेक जण आपला उमेदवार निवडून यावा यासाठी जंग पछाडत आहेत। काल रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे, ते आले होते। त्यांनी लातूरमध्ये आल्याच्या नंतर एक विधान केलं आणि या विधानानंतर मात्र मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं। लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं। पहिल्यांदा पोस्टर वार पाहायला मिळालं, जे आहे ते भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट केली आणि त्याचा परिणाम आता थेट निवडणुकीवर होणार हे निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र काही दिवसानंतर पोस्टर वार असेल किंवा भाजपची इतर बंडाळी असेल आणि इतर कारणांनी, त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांची कुरघोडी असेल, या सर्वांमुळे जे आहे ते भाजप आता डॉमिनेट झाल्याचं पाहायला मिळतंय, बॅकफुटला गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यात आता रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानं तर नवाच वाद स्वतःहून भाजपनं ओढवून घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं भाजप बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळतंय। तो काँग्रेसनं भावनिक केल्याचं पाहायला येतं। भावनिकतेतून ते जाळल्याचं पाहायला मिळालं, जोडेमारो आंदोलन केल्याचं पाहिलं। त्या लातूर जिल्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। अनेक जण प्रचार देखील करत आहेत, सर्व पक्ष रस्त्यावरती उतरले आहेत। अनेक जण आपला उमेदवार निवडून यावा यासाठी जंग पछाडत आहेत आणि त्यासाठी अनेक नेते देखील लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। काल रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे, ते आले होते। त्यांनी लातूरमध्ये आल्याच्या नंतर एक विधान केलं आणि या विधानानंतर मात्र मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं। लातूर जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी केलेल्या विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या वक्तव्यानं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। लातूर जिल्ह्यामध्ये जी महानगरपालिकेची निवडणूक होत आहे त्या अगोदर विलासराव देशमुख यांच्या संदर्भात भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद देखील उमटल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं। पहिल्यांदा पोस्टर वार पाहायला मिळालं, त्यानंतर मात्र या ठिकाणाहून जे मोठे नेते आहेत काहीतरी विकासाचं बोलतील असं वाटत होतं। मात्र विलासराव देशमुख यांचं नावच पुसलं जाईल अशा पद्धतीची वल्गना जी आहे ते भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट केली आणि त्याचा परिणाम आता थेट निवडणुकीवर होणार हे निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जर पाहिलं तर निवडणुका ज्यावेळेस जाहीर झाला त्यावेळेस भाजपचं वातावरण होतं। मात्र काही दिवसानंतर पोस्टर वार असेल किंवा भाजपची इतर बंडाळी असेल आणि इतर कारणांनी, त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांची कुरघोडी असेल, या सर्वांमुळे जे आहे ते भाजप आता डॉमिनेट झाल्याचं पाहायला मिळतंय, बॅकफुटला गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यात आता रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानं तर नवाच वाद स्वतःहून भाजपनं ओढवून घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं भाजप बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळतंय। तर विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं हा सगळा मुद्दा जो आहे तो काँग्रेसनं भावनिक केल्याचं पाहायला येतं। भावनिकतेतून सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हा मुद्दा हाताळल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचा थेट परिणाम देखील निवडणुकांवर होणार हे मात्र निश्चित। दोन बाजू यामध्ये सांगता येतील। पहिला मुद्दा, विलासराव देशमुख म्हणजे लातूर आणि लातूर म्हणजेच विलासराव देशमुख असं समीकरण अख्ख्या महाराष्ट्रानं, उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। मात्र रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद हे महाराष्ट्रात आता पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यामध्ये आता अनेक ठिकाणी रवींद्र चव्हाण यांचा पुतळा जे आहे ते जाळल्याचं पाहायला मिळालं, जोडेमारो आंदोलन केल्याचं पाहिलं। त्यामुळं या निवडणुकीवर याचा थेट परिणाम होणार असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर भाजपचे नेते देखील नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील रवींद्र चव्हाण यांनी माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीचा सूर आळवल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं या निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयासाठी आलेले जे होते चव्हाण यांनी मात्र काँग्रेसच्या विजयाचा मार्ग सुकर केल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये बोलून दाखवली जात आहे। त्यामुळं निवडणुकीचे पडघम वाजलेले असताना संभाजी पाटील निलंगेकर आणि त्यांचा चमू ज्या पद्धतीनं रणनीती आखत होता, त्यात रवींद्र चव्हाण यांनी विरजन कालवल्याची देखील शक्यता आता नाकारता येत नाही। म्हणजे भाजप जर विजयाकडे घोडदौड करत असेल तर आजच्या या 2 दिवसात झालेल्या वक्तव्य आणि वातावरणानं लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला बळ मिळाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर लातूर जिल्ह्यातील नेते देखील, काँग्रेसचे असतील किंवा इतर देखील, विलासराव देशमुख यांच्या संदर्भात केलेल्या संतापाच्या वक्तव्यानंतर निषेध नोंदवताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळं लातूर जिल्ह्यात येऊन रवींद्र चव्हाणांनी सेल्फ गोल केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचा थेट फायदा काँग्रेसला मिळणार आहे। आता दुसरी बाजू, यात उद्या म्हणजे 7 तारखेला
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा आहे। त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस हे कांज पिचक्या देणार की या सगळ्या भाजपच्या प्रमुखांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे काय पडसाद होतात, त्याचा परिणाम काय होणार, यावर काही वक्तव्य पांघरून घालणार का, हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र लातूर जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाणांनी या ठिकाणी येऊन केलेल्या वक्तव्याचा निषेध होणार आहे। उद्या लातूर बंदची देखील हात देण्यात आलेली आहे। त्यामुळं लातूर जिल्ह्यात मागील काही दिवस सुरू असलेला हा सगळा संघर्ष आणि निवडणुकीचं वातावरण याचा परिपाक काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, असेच विश्लेषण पाहण्यासाठी विष्णू बुर्गे हे यूट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा। इथेच थांबूया, धन्यवाद।